हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्त राहा असं स्वामी समर्थाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आजचा नवीन व्हिडिओ हा आहे 2 दिवसाचा, म्हणजेच की बुधवार आणि गुरुवारचा. तर बुधवारी म्हणजे व्हॉईस ओव्हर व्हिडिओ एडिटिंग करायचा होता आणि व्हॉईस ओव्हरसुद्धा करायचा होता. तर त्यामुळे अपलोड करता आला नाही. तर इथे बघा, हा आहे ना बुधवारचा सकाळचा व्हिडिओ म्हणजे रेसिपी आहे. तर ना मी ना नाश्ता बनवायचा होता आणि मी इथे ना कांदा टोमॅटो आणि मिरची कट करून घेणार आहे. तर मला भुर्जी बनवायची आहे म्हणून. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता पूर्ण बघा प्लीज. तुमचं पूर्ण बघणं माझ्यासाठी खूप मोटिवेशनल आहे. आणि चॅनल आवडल्यास, स्पर्श मम्मीज फूड हे चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान अशा कमेंट्स करा, जेणेकरून मला आणखीन मोटिवेशन मिळेल नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चला, मग इथे मी रेसिपी दाखवणारच होते. तेवढ्यामध्ये ना व्हिडिओ थोडा म्हणजे आलाच नाही, स्टॉप झाला होता आणि डायरेक्ट हा त्याच्या पुढचा व्हिडिओ स्टार्ट झाला. फोन आल्याकारणानं व्हिडिओ स्टॉप होऊन गेला होता आणि कळलंच नाही मला. काही नाही, ठीक आहे. तर होतंच. ते एका साईडला इथे चहा शिजतो आहे आणि एका साईडला इथे आय मीन चहा उकळतो आहे आणि एका साईडला इथे बघा माझी भुर्जी चाललेली आहे. आता मग भुर्जी नाश्ता वगैरे करून झाला, त्यानंतर हा दुपारच्या जेवणाचा तयारी आहे. तर इथे बघा, मी ना कांदा वगैरे कट करून घेणार आहे, कारण मिस्टरांनी आणलं होतं चिकन. तर चिकन बनवायचं होतं आणि बेत काहीतरी असा थोडा वेगळा होता, कारण की आता श्रावण सुरू होणार, तर मग खायला नाही जमणार. त्यामुळे मग म्हणजे श्रावण तर सगळेच आपण पाळतो, तर त्यामुळे तर ठीक आहे. तर इथे बघा, मी ना कुकर ठेवलं आहे गॅसवर आणि तेल असं छान गरम झालं होतं. तर ह्याच्यामध्ये मी ना आता कांदा आणि कोथिंबीर फ्राय करून घेणार आहे छान अशा, कारण कुकर खूप तापलं होतं ना, म्हणून तेल पटकन गरम झालं. आणि बघा, इथे मी ना चांगला कांदा असा फ्राय होऊ देणार आहे. आता मी यामध्ये टाकणार आहे हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट, जेणेकरून अद्रक लसूण आणि हळदने खूप छान असा टेस्ट येतो. तर मी नेहमी ना मॅरिनेट करतानाच हळद मीठ वगैरे टाकते, पण आज नाही टाकलेलं. तर आता ठीक बघा, आहे. मी आहे इथे बघा, ना चिकन कुकरमध्ये सोडलं आहे आणि आता आपण ह्याला आहे ना असं छान कांदा आणि अद्रक लसूण पेस्टमध्ये फिरवून घेणार आहोत आणि थोडा वेळ थांबणार आहोत, जेणेकरून त्याला पाणी सुटेल असं. तर तोपर्यंत आपण छान असं हे करून घेणार आहोत. तर मी एका साईडला ना इथे पीठसुद्धा मळून घेत होते आणि बघा, इथे ना मी मीठ टाकायचं विसरले, तर मी आता मीठ टाकलं आहे. तर आता मी ना इथे बघा, मी ना आता ह्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकणार आहे, कारण की त्याचं सुटलेलं पाणी ना थोडं सुकलं होतं, तर पूर्ण छान असं मसाला त्याला लागलेला होता. तर आता बघा, मी यामध्ये ना गरम पाणी सोडलेलं आहे. तर आता मी कुकर लावून घेणार आहे, म्हणजे कुकरची शिट्टी होऊ देणार आणि एकच शिट्टी होऊ देणार आहे. एका शिट्टीमध्ये चिकन असं छान शिजतं. तर इथे मी ना एका साईडला पीठसुद्धा मळत होते, तर माझं पीठ मळून झालं आहे. आता म्हटलं आपण तिखटसाठी म्हणजे हे करूया तयारी. तर इथे मी ना गॅसवर कढई ठेवली आहे, तेल टाकलं आहे. तेलामध्ये ना मी असं लाल मिरची पावडर आणि घरचा मसाला असं दोन्ही टाकलेलं होतं आणि छान असं तेलात बघा मी ते तळून घेणार आहे, जेणेकरून आहे ना मसाला एक छान असा टेस्ट येतो. आणि हे मी नेहमीच करते, तुम्ही पाहता व्हिडिओमध्ये. तर आता मी ना हे जे आईस क्यूब बनवलेले होते ना वाटांचे, मी ते हे करणार आहे, फ्राय करणार आहे त्याच्यामध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता, त्याची कशा अशा छान छान अशा गाठी निघून जातात. आणि बघा, किती छान असं तुम्हाला दिसतच असेल की मसाल्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे त्याचं. तर इथे बघा, चिकनसुद्धा खूप छान असं शिजलं होतं. तर मी इथे ना डुग्गूसाठी असं साईडला भात आणि रसा काढून ठेवला होता, त्याला खाऊ घालण्यासाठी. आणि इथे साईडला मी अजून थोडा रसा वाटीत काढून ठेवते इशीसाठी आणि डुग्गूसाठी. तर बघा, चिकन आय मीन वाटण किती छान असं शिजलेलं आहे. तर मी ना ह्यामध्ये आता चिकन सोडलं आहे आणि छान असं आता आपण ह्याला आहे ना चांगली उकळी येऊ देईपर्यंत 5 मिनटं आपण ह्याला अर्धं झाकण ठेवून शिजवणार आहोत. आणि अशा प्रकारे माझी चिकनची रेसिपी होती, जी मी नेहमीच दाखवली आहे तुम्हाला. तर
हे दुपारचं होतं जेवण वगैरे. बघा खूप छान असं तयार झालं आणि दुपारचं जेवण माझं रेडी होऊन गेलं होतं. त्यानंतर कपडे सुकवायला आले मी. कपडे वगैरे माझे राहिले होते. एकदा कसं ना स्वयंपाक नाश्ता आवरला की बाकीची पुढची कामं करायला मग काही वाटत नाही. तर इथे मी कपडे सुकवायला बेडरूममध्ये आले होते. फ्रेंड्स, मागचा पसारा जो असेल ना बेडरूमचा तो इग्नोर करा. तर माग पसारा म्हणजे असं काहीच नाही आहे. लहान मुलांची खेळणी, कपाट आणि सायकल, इशीची सायकल वगैरे असं सगळं आहे. तर इथे ना मी असे ह्याच्यावरच कपडे सुकवते आणि आता पावसाचे दिवस चालू आहेत. तर असे कपडे सुकवले की ते सुकतातसुद्धा, कारण बाहेर नाही टाकू शकत. तर इथे मी ना विंडो ओपन करणार आहे आणि तिथे असं उजेडात थोडंसं ठेवणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. आणि आता मी ना पूर्ण बेडरूममधून पण झाडू वगैरे मारून घेणार आहे. कारण मी सकाळी एकदा झाडू मारतेच, बारूचा झाडू. पण आता कामं वगैरे आवरल्यावरती पण एकदा हात मारून घेते. कारण लहान मुलं आहेत तर थोडासा पसारा, कचरा हा होतच असतो. तर आपलंच म्हणजे आपणच करणं हे गरजेचं आहे. तर दुर्लक्ष करून तर चालणार नाही. त्यामुळे मग सर्वीकडून असं मी झाडू मारून घेते. तर इथे बघा इशी आली होती आणि मला काहीतरी सांगत होती ती. आणि म्हणजे सर्व कामं वगैरे आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि आता सगळी कामं आवरून झाली. तर मी इथे भांडी वगैरे घासून काढते. एकदा हे म्हणजे सगळं दुपारचं रुटीन आवरून झालं ना की मग मी संध्याकाळसाठी थोडी फ्री असते. इशीचा अभ्यास वगैरे घ्यायला, डुग्गूला आणि इशीला वेळ द्यायला. तर त्याच्यामुळे मी दुपारी सगळं आवरून घेते. त्या दिवशी मी अभ्यास करत होते. तर आता माझं सर्व आवरून झालं आहे. भांडी वगैरे घासून झाली आहे. आता मी बेसिन वगैरे पण स्वच्छ असं धुवून घेणार आहेत घासून वगैरे. आणि मला मटका वगैरेसुद्धा धुवायचा होता. म्हटलं पहिलं सगळं बेसिनमधलं सगळं चिकट वगैरे पण आपण तो सगळा धुवून घेऊयात. मग मी तो इथे धुवून घेत होते. मस्त आहे ना पप्पांनी तुझी हाशी. तर आहे ना काय होतं फ्रेंड्स की आपल्याला माझ्याकडे कॉपरचा असा मोठा हंडा वगैरे नाही आहे. तर मी काय करते, आपल्याला कॉपरचं पाणी हवं असेल ना तर ही एक ट्रिक आहे. तीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. तर आहे ना जो आपल्या घरी असा कलशचा तांब्या वगैरे असतो ना कॉपरचा, तो यूज करायचा आणि तो आपण पाणी भरतो ना मटक्यामध्ये तर त्याच्यामध्ये टाकून ठेवायचा. जेणेकरून कॉपरचं जे पाणी असतं ना ते आपल्याला मिळतं आणि म्हणजे पूर्ण मटक्यामध्ये. आणि तसंही मटका आपला मातीचा असतो, तर छान असं होतं. तर तो झाला माझा आदल्या दिवशीचा बुधवारचा व्हिडिओ. आता हा आहे माझा गुरुवारचा. तर हे माझा गुरुवारचा सकाळचा व्हिडिओ आहे. तर इथे मी आहे ना इशीला खायचा होता उत्तप्पा. तर इथे मी आहे ना चॉपरमध्ये कांदा छान असा चॉप करून घेणार आहे बारीक. नाश्त्यासाठी बनणार होतं उत्तप्पा आणि तिला टिफिनलासुद्धा उत्तप्पाच खायचा होता. तर त्यामुळे तेच बनवणार आहोत. फ्रेंड्स, इथे बघा आहे ना इशी सांगत होती मला की मला आहे ना टिफिनलासुद्धा उत्तप्पा दे. म्हटलं ठीक आहे. तर इथे ना मी असं थोडा ओबडधोबड कांदा कट करते चॉपरमध्ये, जेणेकरून पटकन चॉप होईल कांदा आणि खूप छान असा चॉप होतो या चॉपरमध्ये. तर तुम्ही बोलत असाल की इथे वरती मी काय बघते, तर वरती माझी सिरियल चालू आहे मोबाईलवरती. तर मी ते मोबाईलवर पाहत होते.
आणि इथे मी आता आहे ना सर्व टॉमॅटो आणि कोथिंबीर आणि मिरची हे सगळं काढून घेणार आहे. तर हा जो डब्बा आहे ना हा खरंच खूप छान आहे फ्रेंड्स. कारण ह्याच्यामध्ये ना खूप छान अशा मिरच्या खूप टिकतात छान. आणि शिवाय कोथिंबीर वगैरे पण आपण छान अशी साफ करून वगैरे ठेवली ना तर तीसुद्धा टिकते. आणि लिंबूसुद्धा तुम्ही बरेच दिवस ह्याच्यामध्ये राहतात ते. फक्त एक खाली असं टाकताना आहे ना टिश्यू पेपर टाकायचा आहे त्या कंटेनरमध्ये, जो आतमध्ये त्याचं कंटेनर आहे ते. तर इथे मी आहे ना कोथिंबीर वगैरे काढत होते. तर थोडीशी कोथिंबीर जी काही कोथिंबीर चांगलीच होती हिरवीगार, पण त्यात थोडीशी काही अशी थोडी पिवळी झाली होती ना, मी ती काढून टाकत होते. तर इथे तुम्ही बघू शकता मी आहे ना मिरची वगैरे सगळं असं बारीक, तुम्ही कमी तिखटाची मिरची कट करत आहे. कारण की इशीला कमी तिखटाची मिरची ठीक होते, तिला तिखट लागेल स्कूलमध्ये त्याच्यामुळे. तर इथे मी कमी तिखटाची मिरची कट करून घेणार आहे. आणि इथे ना मी 2 असे हे टोमॅटो बारीक कापून घेणार आहेत उत्तप्पावर टाकण्यासाठी. तिथे तुम्ही बघू शकता. तर ना इथे माझं चहा साखर आहे ना, हे चहा पावडर आणि साखर डब्यातली संपली होती. तर मी ते सगळं भरून ठेवत होते. तर इथे मिस्टरसुद्धा आलेले. आणि कसं आहे ना थोडा गिझर खराब झाला, मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं. तर आता आम्हाला घरसुद्धा शिफ्ट करायचं ना, त्यामुळे मी काही नवीन गिझर लावला नाही आहे. तर म्हटलं की जर शिफ्ट करायचं असेल तर मग कशाला लावायचं ना, परत ते काढा लावा. मग त्यामध्ये पण इलेक्ट्रॉनिक वस्तू थोड्या खराब होऊन जातात. ते त्याच्यामुळे मी नाही लावला आहे. तर म्हणून गॅसवरती सध्या चालू आहे पाणी वगैरे गरम करणं. आणि लहान मुलांसाठी पाणी गॅसवरच गरम करावं लागतं. तर इशीचे पप्पा आहे ना डुग्गूला अंघोळ वगैरे घालण्यासाठी ते पाणी हे घेऊन जात होते. तर कारण की ते कसं ते स्वतः पण गार पाण्यानेच अंघोळ करतात, त्यांना गरम पाणी नाही लागत. पण मला इशीला आणि डुग्गूसाठी गरम पाणीच हवं असतं. तर इथे माझी आणि इशीची सकाळीच अंघोळ झाली होती, फक्त डुग्गूची बाकी होती आणि त्याच्या पप्पांची. तर दोघांनी म्हणजे तेच करणार होते. तर इथे बघा माझं आहे ना छान असा उत्तप्पा मी कांदा वगैरे आणि टोमॅटो आणि कोथिंबीर मिरची हे सर्व टाकून आहे ना छान असा मी उत्तप्पा बनवून घेतला आहे. थोडंसं लाल मिरची पावडर आणि मीठसुद्धा टाकलं आहे. तर एक छान असा टेस्ट येतो त्याला. आणि त्याच्यावरती थोडं बटरसुद्धा टाकलेलं. ज्याने बटर टाकलं ना तर ते कांदा आणि टोमॅटो ना थोडा नरम पडतो आणि छान असा शिजतो. तर बघा इशी आहे ना तिथे स्कूलचे कपडे वगैरे घालून रेडी झाली होती, फक्त आता तिचे केस बांधायचे होते. तर अशा प्रकारे आता तुम्ही म्हणत असाल की इशी स्कूलला चालली तर नाश्ता एवढा तुमचा लेट आहे का? तर हो फ्रेंड्स, नाश्ता थोडा आज लेटच झाला, कारण की सकाळी उठायला उशीर झाला होता. आणि कारण की डुकूनेसुद्धा रात्रभर झोपू नाही दिलं. दुसरी गोष्ट म्हणजे माझी तब्येतसुद्धा ठीक नव्हती, बरं नव्हतं वाटत. आणि गुरुवार होता त्यामुळे बाकीची पण कामं खूप सारी होती. तर इथे मी ते तुम्हाला दाखवत होते की मी उत्तप्पा कसा बनवतो. इशीला मी उत्तप्पा खाण्यासाठी सुद्धा दिलं. तर आहे ना स्कूलमध्ये जायच्या आधी मी तिला थोडं खायला वगैरे देत असते, तर ते सुद्धा दिलं. त्याच्यानंतर मी आता तिच्या टिफिनसाठी उत्तप्पा वगैरे बनवत होते. तर अशा प्रकारे माझा रुटीन असतो. बुधवारी जर नॉनव्हेज डे असतो तर तुम्हाला बुधवारचा शेअर केला. आणि हा माझा गुरुवारचा होता, जो माझा म्हणजे प्रत्येक दिवशी असा वेगवेगळा असतो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास खूप छान छान अशा कमेंट्स करा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला दिसतील. आणि चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.